मुलांना टिफिनला रोज भाजीपोळी नेऊन कंटाळा आलेला असतो. म्हणून शनिवार या दिवशी मुलं चीट डे करतात. स्कूलमध्ये अलाव पण असते. तर मग या दिवशी आपण काय द्यायचा हाच विचार नेहमी करत असतो. तर आज मी मुलाला देत आहे खूप सारे व्हेजिटेबल्स टाकलेले शेवई उपमा. त्याला थोडं उपमा सॉफ्ट आवडतो म्हणून मी इथे हा थोडा सॉफ्ट केलेला आहे आणि त्यासोबत फ्रूट्स पण देत आहे. नमस्कार, मी सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे. तर आज आपण बनवित आहोत शेवई उपमा. शेवई उपमा बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलेले आहे ते बघूया आधी. इथे मी शेवया घेतलेल्या आहे. त्यानंतर गाजर घेतले आहे 1 वाटी टोमॅटो, 1 वाटी कांदे, त्यानंतर 1 वाटी पत्ताकोबी घेतलेली आहे आणि त्यानंतर अर्धा पाऊण वाटी मटारचे दाणे घेतलेले आहे. 4 मिरच्या घेतलेल्या आहे. त्यानंतर कढीपत्ता, शिमला मिरची घेतली आहे आणि जिरा, तिखट, मीठ, हळद, मसाल्याचा डब्बा घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला कोथिंबीर लागेल आणि फोडणीसाठी तेल. आता मी गॅस ऑन करून घेते आणि एक कढई ठेवलेली आहे. यामध्ये आता मी 3 चम्मच तेल ओतून घेते. आपला तेल आता गरम झालेला आहे. आता आपण यामध्ये अर्धा चम्मच जिरा टाकणार आहोत. त्यानंतर अर्धा चम्मच मोहरी टाकणार आहोत. त्यानंतर 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, आता मी यामध्ये कढीपत्ता टाकत आहे. आता आपण यामध्ये 3-4 मिरची अर्धे केलेले टाकणार आहोत. आता आपण यामध्ये 1 वाटी पत्ताकोबी ॲड करणार आहोत. त्यानंतर 1 वाटी शिमला मिरची ॲड करायची. त्यानंतर 1 वाटी गाजर ॲड करायचं. त्यानंतर 1 वाटी मटर ॲड करायचं. याला छान मिक्स करून घेऊ आणि 5 मिनटं झाकून शिजू देऊ. पाच मिनटं झालेले आहेत. यानंतर आपण यामध्ये हळद ॲड करायची. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करायचा. त्याला छान एकजीव करून घ्यायचं. टोमॅटोला पण 1 मिनटं शिजू द्यायचं, झाकण लावून घ्यायचं. आता आपले टमाटर पण छान शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये आपण तिखट ॲड करायचं. तुम्ही किती स्पायसी खाता त्यावर तिखट टाकायचं. मी इथे 1 चम्मच तिखट टाकत आहे. त्यानंतर स्वादानुसार मीठ टाकायचं. मिश्रण छान ढवळून घ्यायचं. आता आपले छान व्हेजिटेबल्स, मसाले, सर्व जिन्नस छान शिजलेले आहेत. आता आपण यामध्ये शेवई ॲड करून घेऊ. हवं तर तुम्ही या शेवईला भाजू पण शकता. शेवईला आता आपण मिक्स करून घेऊ. आता शेवईमध्ये आपण गरम पाणी टाकूया. थंड नाही पाणी टाकायचं, कारण त्यामुळे ते चिकट होऊन जातं. पाणी टाकून झाल्यानंतर ते छान मिक्स करून घ्यायचं. याला आता 5-7 मिनटं शिजू द्यायचं. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून सर्व करायचं. अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, कमेंट्स करा. थँक्यू फॉर वॉचिंग.